नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. ज्याच्या बैसे खतावरी ते चुरुचुरी दुखवुनी. तुकाराम महाराजांची ही ओळ आहे आणि ही ओळ खूप सूक्ष्म असं निरीक्षण सांगते. शरीरावर जखम असेल आणि त्यावर माशी बसली की लगेच आपलं लक्ष जातं तिकडे, पण मनावर जखम असेल, अपराधाची टोचणी असेल, चुकीची जाणीव असेल तर सत्याचं एखादं वाक्यही आपल्याला अस्वस्थ करून जातं. याचं सुंदर उदाहरण म्हणजे जॉन न्यूटनच्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळतं. जॉन न्यूटन हे तरुणपणी गुलामांच्या व्यापारात सहभागी झाले होते. आफ्रिकेतनं निरपराध लोकांना पकडून जहाजांमधनं विकण्याच्या व्यवसायात ते काम करत होते. त्या काळी अनेकांना यात काही चुकीचं वाटत नव्हतं. पैसा मिळत होता, प्रतिष्ठा मिळत होती, पण मनाच्या तळाशीनं कुठेतरी एक जखम तयार होत होती. एकदा समुद्रात खूप मोठं भयंकर वादळ आलं. जहाज बुडण्याची वेळ आली. मृत्यू समोर दिसायला लागला. त्या प्रसंगानंतर न्यूटन स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला लागले. त्यांनी अनेकदा सांगितलं की गुलामांच्या वेदना, त्यांच्या किंकाळ्या त्यांच्या मनातून जात नव्हत्या. जेव्हा जेव्हा कोणी माणुसकी, दया किंवा न्याय याविषयी बोलायचं तेव्हा त्यांचं मन हेलावून जायचं. कारण ती वचनं इतरांना उद्देशून नसली तरी त्यांना स्वतःच्या चुकीची आठवण करून द्यायची. हळूहळू त्यांनी आपलं आयुष्य बदललं. गुलामांच्या व्यापारातून पूर्णपणे ते बाहेर पडले आणि ते धर्मगुरू झाले आणि गुलामगिरी विरोधी चळवळीचे ते समर्थक बनले. त्यांनी स्वतःच्या चुका उघडपणे मान्य केल्या. ही गोष्ट आपल्याला सुद्धा लागू पडते. वर्गात शिक्षक बघा प्रामाणिकपणावर बोलत असतात. सर्व विद्यार्थी ऐकत असतात, पण ज्यानं नुकतीच कॉपी केली असेल त्यालाच ती वाक्य जास्त टोचतात. कारण शब्दांमध्ये टोचण्याची शक्ती नसते. ती टोचणी आपल्या मनातल्या जखमेमुळे निर्माण होते. याचाच दुसरा अर्थ असा की एखादं सत्य आपल्याला अस्वस्थ करतं तेव्हा आपण रागवण्याऐवजी स्वतःला विचारायला हवं की हे मला एवढं का लागलं. कदाचित तिथेच आपल्या सुधारणेची सुरुवात दडलेली असते. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की संतांचं बोलणं हे सगळ्यांसाठी असतं, पण ज्याच्या मनात अपराध, अहंकार आणि चुकीची जाणीव दडलेली असते त्याला ते जास्त झोंबतं. आणि कधीकधी हे झोंबणंच माणसाच्या परिवर्तनाची पहिली पायरी ठरते. जखम लपवून बरी होत नाही, तर ती ओळखून, स्वीकारून आणि त्यावर योग्य ते उपचार करूनच बरी होते, हे आपण नेहमीच लक्षात घ्यायला हवं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.